गावठी चवळीमध्ये गवार घालून वाटपाची भाजी कशी करतात तुम्हाला बघायची आहे का? पावसामध्ये खूप छान लागते खायला. चला आपण बघूया कशी करतात. ऐकून आपण बघून घेऊया. गवार मोडून घेतलेली आहे चांगली आणि धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना हे लाल चवळी असतात ते का मोड आणलंय आणि ती आतमध्ये घालून त्याची भाजी बनवणार आहे. कारण मोड आणले ना का चांगली चव येतात म्हणून थोडे मोड आणलंय. आता कुकरमध्ये मी झटपट करून दाखवते या भाजी. आता राई घालते. राई तडतडा खोली लागली. आता जिरा घालते. जिरा पण फुला फाया. त्याच्यानंतर ह्यो कांदा घालायचा. थोडाच घालायचा कांदा कारण मालवणी वाटपामध्ये कसा कांदा घालतो ना म्हणून ह्याच्यात थोडा फोडणी पुरता घालायचा फक्त. त्याच्यात तो कढीपत्ता घालायचा मोडून. आला लसूण पेस्ट घालते. ते कच्च्या पाण्यासाठी ढवळून घ्यायचा जाण्यासाठी ढवळून घेतोय आणि थोडंसं हिंग टाकायचं. चांगलं असतं. चवळी आहे ना म्हणून. ही गावठी चवळी आहे लाल चवळी. चवीत चांगली असतं ना. त्याच्यात टोमॅटो घालते आणि परतून घेते. हे आता मालवणी वाटप घालतंय ह्याच्यात परतून घेते चांगला. आता वाटा परतून झाला ह्याच्यात आता थोडीशी हळद घालायची आणि आपलं मालवणी मसाला घालते. आपल्या चवीनुसार घालायचा. त्याच्या त्या वाटपामध्ये परतून घ्यायचं. हे आता ह्याच्यात चवळी घालायची. निवडलेली आहे चांगली चवळी. आणि यात आता हे गवार पण घालायची आणि चांगला ढवळून घ्यायचा. आता ढवळलंय. आता मीठ घालून परत ढवळतलंय. चवीपुरता मीठ घालायचा. आता ह्याच्यामध्ये पाणी घालतोय. आपल्याला किती उसळ पातळ होई घट होई तेवढा ठेवायचा. कारण चवळी पण शिजायची आहे ना आणि गवार पण तेवढं आपलं पाणी त्याच्यावरती थोडं घालायचं. त्यात थोडी कोथिंबीर वरून घालतोय आणि 4 शिट्या याचे करून घ्यायचे. हे आता 4 शिट्या करून झाल्या. आता कुकर उघडतंय मी. ही बघा अशी भाजी झालेली आहे. जास्त पाणी पण नाही आणि हे आहे म्हणजे सुकी अशी केली आहे घट्ट. ही चवळी ना लाल चवळी आहे ना ती पावसात चव येत होती ह्या चवळीला. मग खायची अशी. त्याचा सांबारा पण करून खातो. नंतर मी दाखवीन तुम्हाला सांबारा कसं करतात ते. माझी ही भाजीची रेसिपी जर आवडली असेल ना तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि आपण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.